रामकृष्ण हरी. आज माझ्यासोबत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे राज्य प्रवक्ते आणि मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं प्रयोजन हेतू मी विषद करतो. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधना भूमी भामचंद्र भंडारा वाचावा म्हणून दिनांक 10 मार्च 2026 रोजी आझाद मैदानावर या लढ्याचे प्रणेते तुकिया भक्त मधुसूदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचा कार्यक्रम झाला. या लढ्याचं यश अपयश याबाबतचं परिमार्जन मी आपल्या समोर व्यक्त करतो. आझाद मैदानावर आम्ही जेव्हा हा लढा यशस्वी करण्यासाठी अटीतटीने प्रयत्न केला. मला मुद्दामून कुठल्याही वारकरी कीर्तनकाराच्याकडे दोषारोप करायचा नाही. त्यामध्ये 10 तारखेला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची नाथषष्ठी पैठणमध्ये मोठा उत्सव असल्यामुळे काही कीर्तनकारांना तिथपर्यंत येणे शक्य झाले नाही. प्रत्येक फडावर ज्याचे त्याचे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी केवळ आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्या. म्हणजे आमचा कीर्तनकार आमच्या सोबत नाही असा कुणीही अर्थ काढू नये. यामध्ये आझाद मैदानावरची व्यवस्था, कीर्तनकारांची संख्या यावर फार तपशिलात न जाता 10 मार्चलाच आम्ही हे आंदोलन विसर्जित केलं. त्याचं कारण असं होतं की मुंबईमध्ये कुठल्याही जागेवर, सार्वजनिक जागेवर निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था करण्याचे निर्बंध घातले. आणि मग आम्ही असा सारासार विचार केला की या प्रवासात वाशीहून या सगळ्यांची भोजन व्यवस्था लोकल ट्रेननं आणणे, त्यांची निवास व्यवस्था, परत तिचा प्रवास करणे, या सगळ्या घाई गडबडीत एखादा वारकरी, जवळजवळ ही सगळी वयस्कर मंडळी होती, त्यामुळं लोकलने प्रवास करणे हे दुराप्रस्त झालं. आणि म्हणून आम्ही आंदोलनाचा विसर्जित करण्याचा नारा दिला. या आंदोलनाला सन्माननीय कामगार नेते भाई जगताप, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयंत पाटील, शेतकरी संघटनेचे माधवराव पाटील आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंडळीनं अथक परिश्रम करून हा आंदोलनाचा विषय यशस्वी केला. आंदोलनाचा विषय मांडत असताना परत एकदा या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात सारख्या भोंदूगिरी महाराजांचा प्रश्न आला आणि दुर्दैवानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा जो प्रकर्षाने हा विषय येणं अभिप्रेत होतं, या बाबतीत माननीय भाई जगताप, जयंत पाटील, प्रकाशदादा सोळंके हा विषय लक्षवेधी तारांकित प्रश्नाद्वारा मांडणार होते. परंतु अधिवेशनामध्ये सभागृहाचे सर्व लक्ष या भोंदूगिरी करणाऱ्या बाबांच्या विषयामध्ये गेलं. रुपाली चाकणकरांचा प्रकर्षाने विषय आला आणि दुर्दैवानं हा प्रश्न मार्गी लागला नाही. म्हणून परत एकदा या विषयाला आपण न्याय देण्यासाठी आणि आगामी लढा कशा पद्धतीनं आपण करणार आहोत म्हणून 23 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भटवाडी या गावी आदरणीय मधुसूदन पाटील महाराजांच्या नेतृत्वाखाली भक्ती ग्रंथ प्रकाशन सोहळा आणि महाराष्ट्रातील काही निवडक कीर्तनकारांची आम्ही एक बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीला आदरणीय आपले ज्ञानेश्वर देवस्थानचे कबीरबुवा, जन्मसंस्थान आपेगाव, आमचे कोल्हापूर दादा आपेगावचे ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर आणि आदी करून मंडळी या विषयासाठी येणार आहेत. आणि मग या बैठकीत 23 एप्रिल नंतर
भामचंद्राच्या पायथ्यालाच आपण कीर्तन महोत्सव आयोजित करणार आहोत. आणि यामध्ये आमचे प्रबोधन समितीचे, वारकरी प्रबोधन समितीचे आदरणीय महाराज रामेश्वर शास्त्री महाराज यांनी काही सूचना केलेल्या आहेत. मुंबईमध्ये अधिवेशन करणं, मुंबईमध्ये आंदोलन करणं हे आपल्याला शक्य नाही. भामचंद्राच्या पायथ्यालाच आपण कीर्तन महोत्सव आयोजित करावा आणि तेथेच मुंबईकडे जाणारा जो रस्ता हायवे आहे तो रस्ता रोको आंदोलन करून परत या प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधावं म्हणून आपण त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. 23 एप्रिलच्या कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी या गावामध्ये या विषयावर आपण सांगोपांग चर्चा करून या पद्धतीच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. महाराज, या आंदोलनामध्ये ज्येष्ठ कीर्तनकाराचा सहभाग नाही असं खेदाने आपण म्हणू नये की त्यांचा सहभाग नाही, त्यांचा सहभाग नाही असं आपण कदापि म्हणायचं नाही. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. भाष्यकारा ते वाटप सुतू, व्यासांचा मागोवा धुतू, या न्यायाने या ज्येष्ठ कीर्तनकारांचे आशीर्वाद घेऊनच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. यामध्ये आदरणीय किशोर महाराज शिवणीकर आहेत, मीराबाई संस्थानचे काळे महाराज आहेत, पंडित महाराज आहेत. आपण स्वतः प्रवक्ता या नात्याने महाराष्ट्रात चांगल्या पद्धती जनजागृती केलेली आहे. अशा तरुण कीर्तनकारांचा वर्ग एकत्र करून परत भामचंद्र मुक्तीचा लढा आपण यशस्वी करूया आणि 23 एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यातील भटवाडी या गावी जी चिंतन बैठक आपण आयोजित करणार आहोत, या बैठकीसाठी अन्नदाते, आपल्या आंदोलनासाठी ज्यांनी अन्नदानाचं फार मोठं सहकार्य केलं ते आष्टेकर आप्पाही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील आणि आदी करून एक सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, कीर्तनकार अशांची एक मांदियाळी एकत्र करून आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवूया. निश्चितपणाने आपल्याला यश येईल. याबाबत आमचे प्रवक्ते, राज्य प्रवक्ते आदरणीय भागवताचार्य श्रीराम महाराज शेळके आपल्याशी संवाद साधतील.